गुड आफ्टरनून मुलांना. अच्छा, मला सांगा, जयसिंग वसावे नावाने जे स्कूल काय झालंय, मुलांनो माझा आवाज येत असेल तर तुमचा राईट हँड वर करा. स्पष्ट आवाज येत असेल तर तुमचा जेवता हात वर करा. राईट हँड. ओके, गुड. एक जण कोणीतरी पुढे येऊन सांगेल का तुमच्या शाळेचं नाव काय आहे नक्की? एक जण कोणीतरी पुढे येऊन सांगा, कारण तुमचा आवाज एवढ्या लांबून येणार नाही माझ्यापर्यंत. आणि विशाल मुसाळडे नावाने कोणत्या शाळेने जॉईन केलंय? हेलो. हॅलो, हा सर. हाँ मैडम, मैं हमारे चिरकान स्कूल है. कोणती शाळा? चिरकान. चिरखल. अच्छा हाँ अच्छा. मॅम, ते आमचे टीव्हीचे नेट कनेक्ट नाही होत नाही, मग ते टीव्हीच्या मुलाचे बंद आहे सध्या, म्हणून मोबाईल मध्ये कनेक्ट केलं. अच्छा, बरं. ठीक आहे सर, ठीक ठीक आहे. हो. अच्छा, मला हे वसावे स्कूलने सांगितलं, म्हणजे वसावे नावाने ज्यांनी जॉईन केले शाळेचं नाव नाही सांगितलं मुलांना तुम्ही. शासकीय आश्रमिक माध्यम शाळा, पुढे काय म्हणालीस तू बेटा? अलिवीर. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. चला, आपण आता आपला क्लास स्टार्ट करूयात. गेल्या वर्गामध्ये आपण ध्वनी धडा शिकत होतो मुलांना. आणि एक मिनिटात तुमचा माईक बंद करते कारण आवाज येतोय. ओके, मी माईक बंद केलाय कारण मागून खूप बॅकग्राऊंड मधून आवाज येत होता. तर ध्वनी धडा आपण चालू केलेला मुलांना, तो धडा जो आहे तो ऑलमोस्ट आपला जो आहे संपलाय तो धडा. मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं की श्राव्य ध्वनी, अश्राव्य ध्वनी आणि श्राव्याती ध्वनी काय असतो, तो कोणते कोणते प्राणी तो ध्वनी निर्माण करतात, कोणकोणता ध्वनी कोणकोणते प्राणी निर्माण करतात, त्याचा उपयोग काय असतो. आणि आपल्याला जर प्रतिध्वनी ऐकायचा असेल तर आपल्या समोर जी भिंत आहे त्या भिंतीपासून आपण किती लांब उभं राहिलं तरच आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येईल. ह्या सगळ्या गोष्टी आपण गेल्या क्लासमध्ये बघितलेल्या होत्या. आणि सुरुवातीपासून या धड्यामध्ये तुमचे पुस्तकातले जे जे टॉपिक्स आहेत ते सगळे आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, तर एक मिनिट मी तुमचं पुस्तक शेअर करते. तुमच्या जवळ पण पुस्तक असेल सायन्सचं तर ते पुस्तक बाहेर काढा. माझं पुस्तक दिसतंय तुम्हाला मुलांनो? एक मिनिटात दिसेल आता तुम्हाला. कधी कधी दाखवायला वेळ जातो. बघा, आता तुम्हाला माझं पुस्तक दिसत असेल. तर आपण आज काय बघणार आहोत, हे सोनार. मला वाटतं हे सोनार पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले होत. खोली काढायची असेल तर हा, हे थोडस राहिलेलं होतं आपलं. हे थोडस राहिलेलं होतं आपलं. तर सोनार काय आहे थोडस रिव्हिजन करू आज आपण. त्याच्यानंतर ना हे निनाद पण राहिलेलं आहे आपलं. इथपर्यंत आपलं झालेलं होतं.
येस, हे प्रतिध्वनी आपण कधी ऐकू शकतो हे इथपर्यंत आपलं झालेलं होतं. ठीक आहे. हे ध्वनीच्या परावर्तनाचे नियम हे कसे प्रकाशाच्या नियमासारखेच असतात हे सगळं आपण बघितलेलं होतं. तर चला आज नेक्स्ट वाला जो टॉपिक आहे तो आपण चालू करूयात. तो म्हणजे निनाद. निनाद निनाद म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो रिव्हर्बरेशन. आता इथे नीट बघा मुलांना, तुम्हाला इथे आकृती दिसते एक. ध्वनी जो आहे तो खूप वेळा वारंवार परावर्तित होऊन मग त्याच्यामुळे मग तो जास्त अंतर ट्रॅव्हल करतो, अंतर कापतो आणि मग आपल्याला ऐकायला येतो. मग प्रतिध्वनी काय होतं, इथे काय होतंय मुलांनो, खूप वेळा जो आहे तो ध्वनी परावर्तित होऊन सगळा आवाज जो आहे तो घुमतो. बघा, प्रतिध्वनी ऐकायला येतो तो एकदम स्पष्ट असतो. कसा स्पष्ट असतो, जसं तुम्ही एखाद्या टेकडीवर उभं राहून म्हणताय, तुमचं स्वतःचं नाव ओरडताय जोराने. समजा एखाद्या विद्यार्थिनीचं नाव आहे सोनाली, तर ती ओरडली सोनाली म्हणून, तर थोड्या वेळाने परत तिला ऐकायला येईल सोनाली, है ना. तर तो एकदा ऐकायला येऊ शकतो प्रतिध्वनी, किंवा 2-3 वेळा पण ऐकायला येऊ शकतो. ते अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या जागेवर उभे त्याच्यावर. समजा माणूस चालू आहे, एकदा ऐकायला आला. मग होतंय काय, प्रतिध्वनीमध्ये तुमचा स्वतःचा आवाज आणि प्रतिध्वनी हा दोघांमधला स्पष्ट फरक आपल्याला जाणवतोय. म्हणून आपण म्हणतो की अरे आपल्याला डबल डबल आवाज ऐकायला आला. तर एकदा तो आवाज जो आपला स्वतःचा आहे आणि दुसरा जो प्रतिध्वनी ऐकायला आला, म्हणून 2 आवाज आपल्याला ऐकायला आले. आता निनाद म्हणजे काय, इथे आवाज डबल डबल ऐकायला येतोय, पण कसा आवाज घुमतोय. कोणी कोणी आवाज घुमताना ऐकलेला आहे आणि कुठे ऐकले, कोण सांगेल का मला एक जण. हात वर करा, आवाज घुमलेलं कोणी कोणी ऐकलंय. आवाज घुमतो म्हणजे काय माहितीये ना मुलांना तुम्हाला. कोणाकोणाला माहितीये, जरा हात वर करा ज्यांना आवाज घुमतो म्हणजे काय होतं नक्की ते माहितीये. बरं थांबा, मी ना स्क्रीन घालवते कारण मला तुम्हाला बघायचंय. तुम्ही लोक मला खूप छोटे छोटे दिसताय स्क्रीन असल्यामुळे. थांबा. हा, चला हात वर करा मुलांनो. अलिविहीरचे जे स्टुडंट्स आहेत, आवाज घुमतो ते कोणी कोणी ऐकले. व्हेरी गुड. एक जण कोणी येऊन सांगेल मला कुठे आवाज घुमलेला ऐकले. आवाज घुमलेला कुठे ऐकले. बाथरूम मध्ये, बाथरूम मध्ये आवाज घुमतो. येस, बाथरूम मध्ये आवाज घुमतो. त्याच्यानंतर एखादी मोकळी खोली असेल, त्या मोकळ्या खोलीमध्ये पण आवाज घुमतो. परत समजा तुम्ही एखाद्या मंदिरात गेला आणि ते मंदिराचं जी वरचं जी छत आहे ती अशी गोलाकार आहे डोम सारखी, तिथे पण आवाज घुमतो. बरोबर आहे. मग हा जो आवाज घुमतो ना मुलांनो, ह्यालाच आपण निनाद म्हणतो. ह्याला प्रतिध्वनी नाही म्हणत, ह्याला निनाद म्हणतो. का बरं, प्रतिध्वनीमध्ये फक्त एकदाच माघारी येतोय आवाज परावर्तित होऊन, पण निनादामध्ये काय होतंय, वारंवार वारंवार काय होतंय, जो आवाज आहे तो परावर्तित होतोय आणि खूप वेळा परावर्तित झाल्यानंतर आपला ओरिजिनल आवाज आणि तो परावर्तित झालेला आवाज मिक्स होतो, पण तो मागे पुढे होतो थोडासा, म्हणून तो आवाज जो आहे तो आपल्याला घुमल्यासारखा ऐकायला येतो. आता जसं तुम्हाला मी आकृती काढून सांगतो. बघा, माझा आता सफेद ना बोर्ड तुम्हाला दिसत असेल. सफेद बोर्ड दिसतोय माझा. मला माहिती दिसतोय तुम्हाला.
अनम्यूट करून तरी पण कोणीतरी सांगू शकतं, ज्यांनी करू शकतात अनम्यूट. बघा, प्रतिध्वनीसाठी आपली काय कंडिशन होती मुलांना, काय अट होती? अच्छा, एक मिनिट हा. हे बघा, इथे कुठेतरी काय होतं, असा डोंगर होता. तुम्ही इकडच्या कुठल्या तरी एखाद्या टेकडीवर उभे आहात आणि तुम्ही जो बोललेला आवाज आहे, तो बोललेला आवाज तो जातोय, इकडे आदळतोय आणि माघारी येतोय, राईट? तर ह्याला आपण काय म्हणतोय? हा आपला आहे प्रतिध्वनी. ठीक आहे, तर हा आपला प्रतिध्वनी आहे. आता नंतर दुसरं काय सांगितलं तर मी, जसे की आता समजा मुलांनो, तुम्ही एका काय आहे, छोट्याशा रूम मध्ये आहात किंवा तुम्ही अंघोळ करताय एका बाथरूम मध्ये आहात इथे. तर बघा इथे काय होतंय, तर समजा तुम्ही गाणं गाताय, तर तुमचं जे गाणं इथे भिंतीवर पडतंय, तसे इथे 4 भिंती आहेत पण मी 2च असं सांगते, इथे पडतंय. परत ते इकडून आदळून इथे पडतंय, इकडून आदळून इकडे पडतंय. असं खूप वेळा परावर्तित होत होत मग तो तुम्हाला ऐकायला येतोय. इकडून पण असा परावर्तित होत 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 मग परत तो तुम्हाला ऐकायला येतोय. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमचा ओरिजिनल आवाज आणि हा परावर्तित झालेला आवाज हा पण थोडासा प्रतिध्वनीसाठी काय असतं, 0.1 सेकंडचा तरी मोठा गॅप पाहिजे. इथे 0.1 सेकंडचा एवढा मोठा गॅप नसतो, थोडासा कमी वेळेसाठी गॅप असतो. त्याच्यामुळे जो आपला ओरिजिनल आवाज आहे आणि हा मिक्स झालेला आवाज आहे, ह्याच्यातला जास्तच फरक आपल्याला जाणवत नाही, पण थोडासा फरक जाणवतो, ज्याच्यामुळे आवाज जो आहे तो थोडा मागे पुढे झाल्यामुळे मग तो आवाज घुमल्यासारखा आपल्याला ऐकायला येतो. ठीक आहे. तर आता मग काय करायचंय तुम्हाला, हे कसं होतंय, का होतंय ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तर बघा तुम्ही काय करायचंय मुलांनो, आता हे वाचून काढायचंय. आता मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, हे निनाद काय असतं, हे बघा इथे वाचून काढायचे. ऑलरेडी एक्सप्लेन केले तुम्हाला की ते काय असतं. आता हे आहे सोनार. हे खूप महत्वाचं आहे. सोनारचा फुल फॉर्म विचारू शकतात बरं का मुलांनो. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. शॉर्ट फॉर्म आहे सोनार, SONAR. तर हे कशासाठी यूज केलं जातं, काय ह्याचा उद्देश आहे, ते आता मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये थोडक्यात सांगते. जसं की आता बघा, हे असं आपले समजा समुद्राचं पाणी आहे आणि ही अशी इथे जहाज आहे. ठीक आहे. ही जहाज आहे मुलांना. आता की नाही, ही जहाज तुम्हाला माहितीये पाण्याच्या थोडस आतमध्ये पण बुडालेली असते, बरोबर आहे? पाण्याच्या आतमध्ये पण ही जहाज जी आहे ती थोडीशी बुडालेली असते. तर मग समजा वरतून दिसत नाहीये, पण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मुलांनो, पाण्यामध्ये काय काय ठिकाणी टेकड्या असतात आणि एक टेकडी अशी आहे, ही अशी आहे बघा. म्हणजे ती पाण्याच्या बरोबर आतमध्ये आहे, पण अशा जागी आहे की ही बोट पुढे इथे आली की त्या टेकडीला आदळू शकते आणि ऍक्सिडेंट होऊ शकतो. आणि ही बोट जी आहे ती तुटली की जी पण बोटमध्ये माणसं आहेत ती मरू शकतात. सेफ नाहीये. म्हणून मग काय केलं जातं मुलांनो, की इथे कुठे काही अडथळा आहे का, किंवा बोट अजून समुद्राच्या तळापासून किती उंचीवर आहे, हे शोधण्यासाठी काय केलं जातं. इथे बघा जसं पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे, 2 गोष्टी असतात इथे. हे दिसतोय एक ह्या बोटच्या आतमध्ये लावलेला प्रक्षेपक. प्रक्षेपक म्हणजे काहीतरी असं जे प्रक्षेपण करतोय. कशाचं प्रक्षेपण करतोय? तो जो हा आपला बघितलेला ना आपण अल्ट्रासाऊंड बघितलेला बघा. दिसतोय? हा जो अल्ट्रासाऊंड आहे,
त्याला आपण श्राव्यातीत ध्वनी म्हणतो, जो 20,000पेक्षा जास्त हर्ट्झचा आहे. तर हा अल्ट्रासाऊंड, हा असा वाला ध्वनी हे प्रक्षेपित सोडतं. ह्या प्रक्षेपण जे आहे ना, ह्या प्रक्षेपकामधून ह्या असा अल्ट्रासाऊंड सोडला जातो, म्हणजे श्राव्यातीत ध्वनी सोडला जातो. आणि मग तो काय करतो ध्वनी, इथे जो पण त्याला अडथळा नसेल आणि जिथे अडथळा येईल त्या अडथळ्यावरती तो आदळतो आणि माघारी वळतो. आणि मग इथे काय आहे, ग्राहक. ग्राहक म्हणजे जे सामान विकत घ्यायला जातो तो त्याचा अर्थ नाहीये मुलांनो. ग्राहक ग्राहक म्हणजे जे आवाज जो परावर्तित होऊन माघारी आलाय, म्हणजे तो जो श्राव्यातीत ध्वनी माघारी आलाय, तो त्याला कॅच करतो माघारी आलेल्या ध्वनीला. आणि ह्याच्यावरून मग आपल्याला समुद्राची जी आहे ती खोली कळते. आता तुम्हाला वाटेल की कसं काय, समुद्राची खोली कशी काय कळते? तर बघा इथे मी एक्सप्लेन करते. हा जो आपला प्रक्षेपक आहे, प्रक्षेपकातून जसं आपण त्या अल्ट्रासाऊंडला खाली सोडलं, तर समजा टाइम होता 00. 00 म्हणजे काय, 0 मिनिट 0 सेकंड्स. आणि मग हा जो इथे त्याने ग्राहकाने तो परावर्तित झालेला, जो परावर्तित ध्वनी होता तो टिपला, की समजा उदाहरण देते हा मुलांना, समजा 0.3 सेकंड झालेले त्यावेळी. म्हणजे म्हणजे काय झालं, आपण सोडलेला ध्वनी आणि माघारी आलेला ध्वनी किती अंतर कापलं ह्याने, म्हणजे किती वेळामध्ये तो ऐकायला आला, 0.3 सेकंदामध्ये. ठीक आहे, उदाहरण घेतोय हा, हे किती पण असू शकतं मुलांना. तर इथे टाइम किती लागला माघारी यायला त्याला, 0.3 सेकंड. आता अंतर किती असेल मुलांनो, हे अंतरच तर आपल्याला काढायचं ना, की समुद्राची खोली किती आहे. मग हे अंतर काढण्यासाठी म्हणजे आपल्याला हा ध्वनी गेला आणि माघारी आला. लक्षात घ्या हा, जेवढं हे समुद्राचं अंतर असेल, म्हणजे समुद्र तळाचं अंतर असेल ह्या बोट पासून, त्याच्या डबल, दुपटीने अंतर ह्या ध्वनीने कापले. कारण एकदा तो गेला, नंतर माघारी आला, तर ते आपण काढूच. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला ध्वनीचा जो आहे वेग वेगवेगळ्या माध्यमात पहिल्यापासून माहितीये तुमच्या, बघा पुस्तकामध्ये तक्ता दिलाय. अरे हा पुस्तकामध्ये तक्ता, 8वीला तर ध्वनी धडा नाहीये, मग तक्ता कुठं गेला, थांबा, कदाचित वरती असेल. तुम्ही पण शोधा मुलांना तुमच्या पुस्तकात, कुठल्या माध्यमात ध्वनीचा वेग किती आहे. हा हे बघा मिळाला, तर दिसते तुम्हाला. तर आपण ध्वनीचा वेग आपल्याकडे ऑलरेडी आहे. तर द्रवामध्ये बघा इथे दिले, समुद्राचे पाणी दिसते 1531 मीटर प्रति सेकंड. तर मग इथे आता टाइम माहिती आपल्याला, 1532 मीटर प्रति सेकंड. मग आता आपलं सूत्र काय आहे, व्ही बरोबर S/T. मग चला ठेवा, मग किमती ठेवा आणि काढा. हे एस जे भेटेल ना मुलांनो, हे ध्वनीने एकूण कापलेले अंतर मिळेल आपल्याला. आणि मग हे जे उत्तर येईल त्याला 2ने भागलं, की मग आपल्याला समुद्र पातळीपासून म्हणजे खोली किती आहे त्या समुद्राची ते कळेल. तर चला मग आता ठेवा याच्यामध्ये किमती. आता ह्याला इकडे पाठवायचंय, मग आपलं उत्तर बनेल VT बरोबर S, कारण आपल्याला S काढायचंय ना. तर अजून साईडला एक्सचेंज करून आपण इकडची बाजू तिकडे, तिकडची इकडे लिहू शकतो. म्हणजे S बरोबर काय आलं उत्तर, VT. मग काय आता गुणाकार करायचं, मला सांगा किती उत्तर येते तुमचं. V किती आहे, 1527. हम्म. 1527. टाइम किती आहे, 0.3. चला काढा ही उत्तर आणि मला सांगा. मुलांनो चला सांगा लवकर, मी स्टॉप शेअर केलंय.
1,5,2,7 ला फक्त 0.3 ने गुणायचंय. मग जे पण उत्तर येईल तेवढं अंतर ध्वनीने कापलंय. पण ध्वनीने तो एका रस्त्याने जाऊन त्याच रस्त्याने माघारी आला. म्हणून मग आपण काय करणार, जे पण अंतर येईल त्याला 2 ने भागणार, जेणेकरून आपल्याला ते समुद्र पातळीचं आणि जिथे ती बोट वगैरे आहे तिथून समुद्राची किती डेप्थ आहे, किती खोली आहे ते आपल्याला कळेल. चला, कोणाचं झालं कॅल्क्युलेशन करून सांगा मला. हा साधा सुद्धा गुणाकार होता, तुम्हाला हा मला वाटतं 7वी ला होता. नाही झालं अजून? बरं थांबा, मी तुम्हाला एक्सप्लेन करते, मीच सोडवते. तुमच्यापैकी काही जणांचं कदाचित झालं पण असेल, लाजून सांगत नाहीयेत. थांबा, स्क्रीन शेअर होते. आज थोडस ना काहीतरी इश्यूच वाटतोय ऑनलाईन क्लास घेताना. नेटवर्कचा इश्यू आहे की माझ्या लॅपटॉपचा इश्यू आहे, काही कळेना. बघा काय होतंय. नीट बघा मुलांना. काय लिहिलेलं आता मी? व्हीटी बरोबर एस लिहिलेलं आपण, म्हणजेच एस बरोबर व्हीटी. किमती ठेवा, 1,5,2,7 गुणिले 0.3. मग गुणाकार करून बघा आता. चला 3 ने आधी गुणून बघूया डायरेक्टली, मग आपण पॉइंट नंतर ठेवू. 7-21 ह्याच्याला गेले 2, 3 × 6 7 8, 5-15 ह्याच्याला गेले 1, 3 × 3 आणि 1 4. आणि पॉइंट शिते 0.3 होतं ना, म्हणजे पॉइंट नंतर एक घर होतं, म्हणून एक घर सोडून पॉइंट दिला. तर हे काय आलं, 458 मीटर. हे काय आहे, हे ध्वनीने कापलेले एकूण टोटल अंतर आहे. पण ध्वनी गेला आणि परत माघारी आला. म्हणजे जर आपल्याला वस्तूमधलं, आय मीन नॉट वस्तूमधलं, म्हणजे ती खाली जी खोली शोधायची असेल, की खाली जो अडथळा आहे असं समुद्रामध्ये, समजा इथे काहीतरी वस्तू आहे, हा जो अडथळा आहे किंवा समुद्राची जी आहे ती किती खोली आहे ती मोजायची. तर मग त्याचं उत्तर किती येईल ह्याला 2 ने भागल्यानंतर. आता सध्या मग म्हणून मी काय लिहिते, खोली लिहिते, म्हणजे समुद्राची खोली. अरे माझं ना आज मुलांना नेटवर्कच्या इश्यूमुळे ना पेन टॅब पण चालत नाहीये नीट, म्हणून मी माऊसने लिहिते, तर हँडरायटिंग थोडं घाण येते, तर प्लीज समजून घ्या. तर आता ह्याच्या अर्ध करावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. तर मग अर्ध केल्यावरती काय येईल, 2 बेदुनी 4, परत बेदुनी 4 आणि 1 उरला, आणि वरतून 8 आल्यावर काय झालं ते 18. तर पॉइंट देऊन 92. अरे थांबा, हा पॉइंट नाही देणार. सो बघितलं, मीटर मध्ये आन्सर येईल. तर ह्याचा अर्थ समुद्राची खोली किती आहे, 229 मीटर एवढी खोली आहे. म्हणजे हे जे उदाहरण आपण असंच घेतलंय त्याच्यासाठी. ते कमी जास्त पण असू शकते, डिपेंड करते की कशाबद्दल आपण एक्झॅक्टली कुठल्या लोकेशन बद्दल बोलतोय. अच्छा, आता एक लास्टचा टॉपिक राहिलाय मुलांना ह्याच्यामध्ये. हे झालं आपलं. आता हा लास्ट टॉपिक जो मी म्हंटल ना राहिलाय आपला, 2 राहिले.
एकतर हा सोनोग्राफीमध्ये पण बघा, हा श्राव्यातील ध्वनीचे खूप सारे उपयोग आहेत सोनोग्राफी करताना. त्याच्यानंतर ना सोनोग्राफीचे यंत्र कसं असतं ते इथे दाखवलेलं आहे आणि मशीन पण दाखवलेली आहे. तर हे बघा, पोटाच्या आतमध्ये किंवा कुठेही ठिकाणी काही इजा असेल, गाठ असेल तर ते सोनोग्राफी मध्ये सापडू शकते. दुसरी गोष्ट काय आहे? इथे बघा, दिसतंय हे? एक काम करा मुलांना, चला होमवर्कला एक प्रश्न घ्या. होमवर्क साठी एक प्रश्न घ्या. चला मी प्रश्न डिक्टेट करते, पटकन लिहून घ्या वहीमध्ये. श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग सांगा. श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग सांगा. हे 2-3 काही जवळजवळ 4 तर तुम्हाला पुस्तकामधूनच मिळतील, जर सिरियसली पुस्तक वाचून याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला तर. तर इथे दाखवले श्राव्यातीत ध्वनी जे आहे ते सोनोग्राफी मध्ये युज होतो. आणखी पण बऱ्याच काही ठिकाणी तो युज होतो. हे बघा, हे सोनोग्राफीचं यंत्र, तपासणी झाल्यावरती तपासणी होताना कसं तपासलं जाते वगैरे सगळं दिले. बघा, हे तुम्हाला स्वतःहून वाचून काढायचे, हे सोनोग्राफी नक्की काय असते. ठीक आहे, मी नाही एक्सप्लेन करत आता, ते इझी आहे. एखादा शब्द नाही समजला किंवा तुम्हाला त्याचं जरा जास्त एक्सप्लेनेशन हवं असेल तर मला पुढच्या क्लासमध्ये नक्की सांगा. आता बघा, लास्ट गोष्ट, हा हे खूप महत्वाचं आहे मुलांनो, हे खूप जास्त महत्वाचं आहे. ह्याच्यावरती 5 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. एकतर ही आकृती काढून तुम्ही त्याला लेबलिंग कसं करताय, नावं कशी लिहिताय त्याची, ते एक असेल. दुसरी गोष्ट, आता हे कान काम कसं करतोय, तर परीक्षेमध्ये प्रश्न असा येऊ शकतो की मानवीय ध्वनी कार्य कसा करतो हे स्पष्ट, हे आकृतीसह स्पष्ट करा. म्हणजे आकृती काढल्यापासून राईट फ्रॉम द बिगिनिंग, सुरुवातीपासून एकदम लास्ट पर्यंत तुम्हाला हा कान कसा काम करतोय ह्याचं सगळंच्या सगळं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तर तुमच्यापैकी, थांबा आता मी पुस्तक थांबवते शेअर करायचं. तर मुलांना मला आता खरं खरं प्रामाणिकपणे सांगा की तुमच्यापैकी जे आहे ते किती जणांना हे वर्किंग ऑफ ह्युमन इयर म्हणजे कानाचं काम कसं चालतं हे ऑलरेडी समजलंय. कुठे का समजेनात मग, शाळेमध्ये पण तुम्हाला शाळेतल्या टीचरने एक्सप्लेन केलं असेल तर समजलं वगैरे असं. कोणाकोणाला माहिती आहे? नाही माहिती? बरं, ठीक आहे. चला मी थोडस तुम्हाला एक्सप्लेन करते. इथे दिसतोय आधी वेगवेगळे, ही नावं पाठ करून घ्यावीच लागते कंपल्सरी, नाही तर कळणारच नाही काय चाललंय. तर बाह्य कर्ण, हा जो आपला पिन्ना ह्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, हा जो दिसतोय तुम्हाला, हा सॉफ्ट सॉफ्ट असा फ्लेक्झिबल, तर ह्याला बाह्य कर्ण म्हणतात इंग्लिशमध्येच. म्हणजे एक्सटिरियर अँगल म्हणतात. एक्सटिरियर म्हणजे सॉरी, बाह्य कर्ण म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण, एक्सटिरियर इयर म्हणतो. एक्सटर्नल इयर म्हणजे बाहेरचा कान. त्याच्यानंतर ना मग ही बघा नलिका चालू होते, दिसते तुम्हाला, कर्ण नलिका. जसं श्वसन नलिका असते, अन्न नलिका असते, तसं ही कर्ण नलिका आहे. तर मग पुढे हे दिसते मध्य कर्ण पोकळी. मध्य कर्ण कुठे दिसते तुम्हाला? दिसतोय मध्य कर्णाची पोकळी? ही बघा, ही पूर्ण असं आतमध्ये चाललंय. मग इथे आतमध्ये ध्वनी गेलो, पडदा जो आहे आपल्या कानाचा हलतो. पुढे काय होते तुम्हाला माहितीच आहे. तर बघा, इथे पडद्यावरती पडल्यावर पुढे अजून काही ते काय काय स्टेप्स आहेत जे आपल्याला एवढी काही त्याची कल्पना नाहीये. तर हा ध्वनी आधी इथे पडला, आतपर्यंत गेला, आतमधला तर पाण्याचा ह्याचा ध्वनी म्हणजे कानाचा पडदा आता हलायला लागला. तो पडदा हलताना ना मुलांनो, त्याचं कनेक्शन बघा, हे दिसतंय तुम्हाला, अंतरकर्ण, कर्णावत,
ह्या सगळ्या गोष्टींशी त्याचं कनेक्शन जोडलेलं आहे. तर आपण असं म्हटलं की चला ठीक आहे, कानाचं जास्त लक्ष पण नको द्यायला आणि वापर पण नको करायला. समजा तुमच्या घरी कोणी असं आहे ज्यांना नीट ऐकायला येत नाही, पुढे काय होईल मग मुलांना? पुढे काय होईल, हा पूर्णपणे कान डॅमेज होतो आणि परमनंटली बहिरा होऊ शकतो माणूस. तर आता इथे काय होतंय ना, जसं हा व्हायब्रेट करतोय की नाही आपला हा इयर ड्रम म्हणजे कानाचा पडदा जसा हा कुंपित होतोय, जो ध्वनी त्याच्यावर पडतोय त्यामुळे, मग त्या ध्वनीचं रूपांतर ह्या बघा 3 इथे अजून नवीन प्रकारच्या पेशी आहेत. कर्णावत, अंतःकर्ण, मग तो जो ध्वनी आहे, हे दिसतात हेच ते 3 बोन्स आहेत. ह्या 3 हाडांच्या मदतीने ती ध्वनीची ऊर्जा इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये म्हणजे अशा स्वरूपामध्ये बनवली जाते जे आपल्याला ब्रेनला समजेल. मग इट गेट्स कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स अँड देन ब्रेन इंटरप्रिटेट्स की कोण काय बोललंय. तर आहे ना, वंडरफुल आहे. तर आतमध्ये बसून ब्रेनच्या द्वारेच सगळं काम जे आहे ते केलं जात. आता इथे हे तुम्हाला स्वतःहून वाचून प्रत्येक स्टेप्स लिहायचे आहेत मुलांना. बाह्यकरणाचं काय काम आहे, अंतःकरणाचं काय काम आहे, हे सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला ऑलरेडी आता हे कान कसं काम करतो ते एक्सप्लेन करताना मी सांगितलेले आहे. ठीक आहे. तर चला आजचा आता दुसरा होमवर्क घ्या मुलांना. पहिला होमवर्क तुम्ही ऑलरेडी लिहिला. दुसरा होमवर्क काय करायचंय, मानवी कार्यरचना किंवा मानवी कान कार्य कसे करतो, मानवी काम कार्य कसे करतो हे आकृतीसह स्पष्ट करा. हे आकृतीसह स्पष्ट करा. हा क्वेश्चन पण 5 मार्क्सला विचारला जाऊ शकतो बोर्ड एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर इथे आपला पूर्ण धडा जो आहे तो संपलेला आहे. ही गणित वगैरे जरा सोडवा. जर काय अडत असेल, डाऊट येत असेल तर मला विचारा. तुम्हाला काहीही डाऊट नसतो ना, ह्याचा अर्थ मुलांना मी हेच समजते की तुम्ही अभ्यासच नाही केला. कारण अभ्यास केला आणि डाऊट नाहीये असं खूप क्वचित होतं. काही ना काहीतरी डाऊट येतो. चला तुम्ही जो वाचताय त्या सब्जेक्टचा डाऊट नाहीये, दुसऱ्या सब्जेक्ट आठवेल त्यावेळी की त्याचा डाऊट येईल. तर अभ्यास केल्याशिवाय काय तुम्हाला डाऊट येणार नाही. तर अभ्यास आधी करा, समजून घ्या आणि जे समजलेले नाहीये ते मला विचारा. ठीक आहे. अच्छा, आता स्वाध्यायाचं कसं काय करायचं आहे हे आपण डिस्कस केलेलं मला वाटते. स्वाध्याय पण आपण सगळे क्वेश्चन आन्सर्स याचे जे आहेत ते व्यवस्थितपणे डिस्कस केले होते मुलांना. हो, आपण हे पण डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. मग हा धडा आपला जो आहे तो इथे संपलेला आहे. स्वाध्यायामध्ये एखादं गणित येत नसेल किंवा एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही अडले असाल तर मला नेक्स्ट क्लासमध्ये नक्की नक्की सांगा मुलांना. आणि क्लासमध्ये आपण जो आहे तो आपला पुढचा धडा चालू करूया. थांबा बघूयात आपण पुढचा धडा कोणता आहे. हा, हे बघा ध्वनीवाला आपला झाला. त्याच्यानंतर हे सगळे बायोचेच धडे आहेत. अवकाश निरीक्षण हा एकच आता पुढचा धडा राहिलेला आहे जो आपण घेऊ. आणि मुलांनो, मी तुमच्या शाळेमधील सरांशी बोलेल की आपण जो आहे तो कार्य आणि ऊर्जा धडा नव्हता केला कारण तुमचा टर्म 2 चा नवीन वाला सिलेबस शिकवायला चालू झाला. तर आपण डिरेक्टली ह्या ध्वनीचा अभ्यास धड्यावरती जम्प केली की हा चला हा तरी शिकवून होऊ देत, ह्या परीक्षेला तरी तुमचा सिलेबस होऊ देत. तर मला माहिती हा जो टॉपिक आहे हा तुमचा खूप आधी 6 महिन्याच्या पूर्वीच झालेला आहे परीक्षा वगैरे देऊन. पण ह्याच्यातल्या काही काही बेसिक गोष्टी जर तुम्हाला आता आठवणीत नसतील किंवा समजल्या नसतील तर पुढे सायन्स घेणाऱ्यांना जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मला ह्या धड्याला थोडंसं एक्सप्लेन करायचं होतं. तर तुमची किती जणांची ती इच्छा आहे की हा ह्याला पण एक्सप्लेन करायला हवं, त्या हिशोबाने मग मी काय करेन पुढचा जो आहे तो क्लास डिसाईड करेन. पण मोस्टली जास्तीत जास्त करून आपण कदाचित हा वाला लास्ट वालाच धडा चालू करू. ठीक आहे.
अवकाश निरीक्षक. अच्छा. आता ना आपल्याकडे थोडंसं 2-3 मिनिटं आहेत. चिरखनचे जे सर जॉइन झालेत. सर अनम्यूट करून 2-3 मुलांना जरा माईकच्या जवळ बोलवलं तर मला त्यांना काही प्रश्न विचारता येतील. माईक तुमचा बंद आहे. हां. हॅलो. अच्छा. हां बेटा, नाव सांग तुझं. सर बोलतात आहेत की एखादा विद्यार्थी बोलतोय? मॅडम आता मुलांची सुट्टी झाली आहे ब्रेकफास्टची, मग गेले खाली नाश्ता. अच्छा, अच्छा, अच्छा. सर तुमचं कोणतं चिरखनचं स्कूल म्हणाला ना तुम्ही? हो. ओके, ओके. बरं, बरं. ठीक आहे, चालेल. मग आपण इथे आपला क्लास संपवूयात. थँक यू सो मच आणि चालेल. नेक्स्ट टाईम ट्राय करा की तुम्ही त्यांना टीव्हीवरूनच जॉइन करून द्याल. चालेल. ठीक आहे. ओके सर. ओके. थँक यू. धन्यवाद.